नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी चॅनलचं नाव तर माहितीच आहे तुम्हाला की मनाशी हितगुज. हितगुज हा शब्द इतका गोड आहे ना की हितगुज म्हटलं तरी मनामध्ये वेगळी स्पंदनं निर्माण होतात. आणि आता मी जे तुम्हाला फोटो दाखवलेले आहेत सगळे खाण्याच्या पदार्थांचे, वेगवेगळे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही अगदी शांततेने एक 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 नीट झूम करून बघू शकता. इतके ते अट्रॅक्टिव्ह आहे आणि मनाला भुरळ घालणारे आहेत. याचं कारण काय सांगते तुम्हाला की ते जे आहेत ते माझ्या मावस बहिणींनी केलेले आहे आणि घरी अगदी स्वतःच्या हाताने शुद्ध स्वच्छ सामान वापरून स्वच्छतेची काळजी घेऊन स्वतःच्या हाताने जेवढं होईल तेवढंच ती करते. म्हणजे इतकी क्वालिटी मेंटेन करते की तुम्हाला काय सांगू. आणि एखाद्या मुंगीसारखी अविरत ती काम करत राहते. मंडळी, आजच्या कष्टाच्या काळामध्ये किंवा बिझनेसच्या काळामध्ये लोक प्रोफेशनल होतात, पण ही अजिबात प्रोफेशनल झाली नाही आहे. ती मेहनत करते आणि त्याचा पैसा कमवते आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते. आणि मग लोक पण तिला अगदी सढळ हाताने भाव करतच नाही. पापड कितीचे? हे घे. साबुदाण्याचे पापड कितीचे? तांदळाचे पापड कितीचे? आता कोणीही तिच्याशी हिशोब करत नाही. नाही बाई, तू छानच करते आणि आम्हाला पाहिजेच तुझ्या हातचं, असे आधी तिला आग्रहाचे फोन येतात. साधे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा ती इतकी सुंदर करते की ते बघूनच लोक म्हणतात नाही आम्हाला तुझ्याच हातचे लाडू पाहिजे. पातळ पोह्याचा चिवडा तो पण तसाच खमंग करते एकदम. आणि खमंग करताना त्यात ती काय करते, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून लावते. त्यामुळे त्याला असा हलकासा पिस्ता कलरचा शेड येतो चिवड्याला. आणि चिवडा खाताना मध्ये तोंडात कोणाच्या मिरची येत नाही, कढीपत्ता येत नाही की बा हे काय टाकलं काढून टाकतो असं म्हणत नाही कोणी. आणि स्वाद घेत घेत चिवड्याचा लोक अगदी खुश होतात. तुम्हाला तेच आधी म्हटलं की तिने क्वालिटी मेंटेन केली आहे. ती अगदी खूप मागतील म्हणून खूप करते असं नाही. ती स्पष्ट सांगते नाही आता इतकंच आहे माझ्याकडे, तुम्हाला पाहिजे असेल तर 15 दिवसांनी मी देते, महिन्याने देते असं म्हणत राहते. आणि मुंगीसारखं सतत काम करत राहते. आणि मग तिला अमरावतीहून कुठून, म्हणजे ती राहते अंदुऱ्याला, शेगावजवळ, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. पण तिथून ती फक्त राहणं तिचं तिथे होतं. बाकी ती अमरावती म्हणा, शेगाव म्हणा, सारखी हिंडत असते. कारण तिला सारखी व्हिजिट द्यावे लागतात. सगळे तिला बोलवत असतात. कोणी सत्काराला बोलावतं, कोणी काही कामाला बोलावतं, कोणी काही कशाला. म्हणजे ती सतत चालूच असतं. आणि ही शक्ती तिला कुठून येते मी तुम्हाला याचं रहस्य सांगते. तिने स्वतःला श्री गजानन महाराज शेगाव इथे वाहून घेतलेलं आहे सेवेला. आणि त्यांची सेवा करता करता ही अशी साईडची कामं करत राहते. त्यात तिला खूप आनंद पण मिळतो आणि तिची प्रसिद्धी पण होते, ओळखी पण वाढतात. आणि सेवाधारी वृत्ती असल्यामुळे त्याच्यामध्ये तिचं खाण्याची इच्छा नसल्यामुळे ते पदार्थ खूप चांगले होतात तिचे. आणि लोकांना ते खूप आवडतात. तांदूळाचे पापड मशीनमध्ये भरपूर होतात, पॅकेट्स मार्केटला असतात, उडदामुगाचे पण असतात. पण हिचे ते स्वतःच्या हाताने लक्ष घालून घरात केलेले असल्यामुळे लोकांना ते जास्त आवडतात. लोणच्याच्या कैऱ्यासुद्धा ती स्वतः अकोल्याला जाऊन निवडून स्वच्छ धुवून नंतर त्याला पुसून पासून रात्रभर वाळवून मग त्याचं लोणचं करते. आणि लोणच्याचं सामानसुद्धा अगदी क्वालिटी मटेरियल यूज करते. त्यामुळे ते वर्षानुवर्ष टिकलं तरी खराब नाही होत. तसाच साखर आंबा. आणि अजून तिने 2 आयटम नवीन काढले. करवंदाचा साखर आंबा, तो इतका सुरेख दिसतोय तिचा, आहे फोटोमध्ये, मी तुम्हाला दाखवेलच. आणि बेल फळ असतं आपलं, कवठासारखं असतं ते, गुड ॲपलसारखं. त्या बेलफळाच्या मुरब्बा तर सगळ्यांनाच माहीत होता. पण तो मुरब्बासुद्धा तिने इतका सुंदर केला आहे की असं वाटतं आपण बैद्यनाथचा मुरब्बा खातोय का. आणि मग त्याच्यामध्ये साखर भरपूर असते, मग डायबिटीसवाल्यांना चालत नाही. मग तिने त्याच्यामध्ये स्वतः आयडिया करून काय केलं, त्या बेलफळाला मिक्सरमधून काढलं आणि ताटामध्ये पसरवलं आणि उन्हामध्ये वाळवून त्याच्या छोट्या छोट्या वड्या केल्या. आणि शुगर फ्री म्हणून ती देते सगळ्यांना, ज्यांना डायबिटीस आहे त्यांना घ्या म्हणते. तसंच आवळ्याचं लोणचं आहे, आवळ्याची सुपारी आहे, हे तर सगळे तिचे पदार्थ आहेतच. आणि साध्या शेवया ज्या ती करते, शेवयाची खीर आपण करतो, त्या शेवया ज्या आहेत ते अगदी आमचं पारंपरिक पद्धतीने जे गहू ओलवून करायचे बघा, ती स्वतः त्या गव्हाला, चांगला शेवईचा गहू जो असतो आमचा लांब, खपली गहू म्हणतो आपण त्याला, त्या खपली गव्हाला ती ओलवून
त्याचा कोंडा वगैरे काढून ते आतलं मटेरियल, म्हणजे आमच्या आजी वगैरे करायच्या, आता आम्हाला ते काहीच माहीत नाही, पण तसं ती ओलवून त्याला त्याच्या शेवया मशीनमधून करून आणते. पण ते शेवयाचं टेक्स्चर पण तुम्ही बघाल ना, इतकं स्मूथ आहे. आणि मग त्याची तुम्ही खीर खाल तर ती जिभेवर राहतच नाही, सरळ ती जिभेवरून सरळ पोटात जाते, इतकी ती स्मूथ असते शेवई. म्हणून तिच्या पदार्थांचं कौतुक करावंसं वाटतं आणि तिचं कौतुक करावंसं वाटतं. आणि ही इतकी ताकद तिला कोण देतं आहे? आपले श्री शेगावचे गजानन महाराजच तिला ताकद देतात बघा. कारण ती भिंगरीसारखी फिरतच असते. आत्ता आली की म्हणते हो मी आता कालच रात्री आली, मग रात्रभर काहीतरी इथलं काम करत राहते, मग साफसफाई करते, सगळं आवरून घेते, पुन्हा पॅकिंग करते आणि मला परवा जायचं आहे म्हणते. आता ती तिच्या गुरु महाराजांना राखी बांधायला आज गेलेली आहे आणि तिथून तिच्या बहिणीला ती 56 भोगांची तयारी इथूनच पॅकिंग करून घेऊन गेली. जन्माष्टमीचं बहिणीला मदत करायची आहे तिला, तर ती जाऊ शकत नाही तिथे, परत तिला इथे यायचं आहे. तर इथून सगळे पदार्थ ती काही करून घेऊन गेली सोबत, काही विकतचे घेऊन गेली. असं करून ती आपल्या बहिणीला मदत करणार आहे की हो तू काही काळजी करू नको, तुझा जन्माष्टमीचा कार्यक्रम चांगला होईल. मंडळी, इतका विचार करणं आणि एकमेकींसाठी जीव तोडणं, ह्या अशा गोष्टी आजकाल खूप कमी मिळतात. आणि मग आमचं मन इथे रमतं. माणसाला काय पाहिजे असतं? हो, माणसाला प्रेमच पाहिजे असतं. आजकाल सगळ्यांकडे सगळं झालं आहे, सुबत्ता वाढली आहे, सुशिक्षितपणा वाढला आहे, सोयी वाढल्या आहेत, पण माणसांमधलं माणुसकी पण कमी होत चाललं आहे. आणि आपुलकी म्हटलं तर ते क्वेश्चन मार्क येतो की आपुलकी आणि आपलेपणा आणि एकमेकांसाठी जीव तोडणं, हे शब्द मला वाटतं काही दिवसांनी अगदी लोक विस्मरणात जातील असं मला भीती वाटायला लागली आहे बघा. कारण समाज तसाच चाललेला आहे. पण हे अशा काही लोकांपासून तो वाचवून ठेवायचा ते प्रयत्न करतात. हे जशी माझी आत्ता मावस बहीण तुम्हाला मी सांगितली, हे असे सज्जन लोक असले की मग त्यांना स्वतःहून सगळे बोलावून कपडा म्हणा, थंडी आली की स्वेटर्स, दिवाळी आली की पैठणी, वेगवेगळ्या गिफ्ट्स तिला सगळे आनंदाने देत असतात. मीनाताई नाही हे तुम्हाला घेतलंच पाहिजे, मीनाताई हे तुम्हाला घेतलंच पाहिजे. तिच्याकडनं कोणीही जास्त अपेक्षा करत नाही, तिला सगळे द्यायला पाहतात आणि ती त्याच्या डबल द्यायचा प्रयत्न करते. तिच्या तोंडचं वाक्य काय आहे की मी तुम्हाला देते पण ह्याच्या पेक्षाही जास्त मला श्रीमंती येवो, म्हणजे मी तुम्हाला अजून जास्त देईल, अशी तिची इच्छा आहे. आणि ही इतकी मोठी इच्छा तिच्या मागे स्ट्रॉंग करायची शक्ती कोणची आहे तुम्हाला मी सांगितलंच आहे. शेगावचे श्री गजानन महाराज, त्यांची ती अपरंपार भक्ती करते आणि तिला त्यांनी पाठीशी घेतलं आहे आणि तिचं अख्खं लाईफच सुधरवून टाकलं आहे. तिला तिच्या पुढची तिला आयुष्याची काळजीच नाही आहे. ती म्हणते बस गजानन महाराज सगळं सांभाळून घेतील. तिच्या हातचा नैवेद्य तिथे जातो, तिथे साफसफाई तिच्या हातची होते, समाधीजवळ धुनीजवळ तिला सरळ एंट्री असते. नाही मीनाताई चला तुम्ही थांबू नका. आणि सारखे असंख्य हजारो लोक तिची आठवण काढत असतात. आणखीन काय पाहिजे? आणि ह्याच्यासोबतच तिने हे सगळे होममेड पदार्थ चालू केले. आंब्याचं लोणचं, कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, साखर आंबा. साखर आंब्यामध्ये पण प्रकार काय? कैरीचा साखर आंबा तर असतोच, मग त्याच्यानंतर आवळ्याचा मुरब्बा, बेलाचा मुरब्बा, अजून ते आवळ्याची सुपारी, आवळा कँडी, काय 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 ती सगळे पदार्थ करत राहते सीझनप्रमाणे. उडदामुगाचे पापड तर तिचे इतके फेमस झाले आहे. शेंगदाण्याचे लाडू तिचे 10-10 किलोची ऑर्डर तिला असते. नाही 10 किलो मला पाहिजेच. परवा तिला कोणीतरी 250 मोदक मागितले करून की आम्हाला 250 मोदक द्या, आम्हाला वाटायचे आहेत चतुर्थीचे. तिने करून दिले, तयार असते तिची. हो म्हणते ती, कोणालाही नाराज करत नाही, तिच्याकडून कोणीही नाराज होऊन जात नाही. आणि इतकं तिला मी तुम्हाला 10 वेळा तेच सांगते की तिला इतकं पाठबळ कुठून मिळतं आहे? शेगावच्या गजानन महाराजांकडून. आणि तिला असेच उत्तरोत्तर यश मिळत राहो आणि तिची अशीच प्रगती होत राहो आणि तिला जे लोकांना दान करावं असं वाटतंय ती तिची इच्छा अशीच पूर्ण होत राहावी, असं बोलून मी माझं बोलणं इथे थांबवते. तिच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, खूप बोलण्यासारखं आहे तिच्याबद्दल. पण हे एवढे कौतुकास्पद बोलणं म्हणजे तिलासुद्धा खूप वाईट वाटतं त्याचं की ताई तू किती कौतुक करते माझं. तुम्हाला हे पदार्थ सगळे मी दाखवलेच आहेत, त्यामध्ये तुम्हाला वर्णन सांगते मी. उडदामुगाचे पापड तुम्ही ओळखलेच असतील, तांदळाचे पापड,
आणि मग त्याच्यामध्ये आंब्याचं लोणचं, आंब्याचं तक्कू म्हणजे काय, आंबा कैरी किसून त्याचा लोणच्याचा मसाला असतो. ज्या लोकांना फोडी खायच्या नाहीत, चावत नाही किंवा जास्त होतात, ते तक्कू छोटासा घेऊन आपलं तोंडाला चव वाढवू शकतात आपली. म्हणून हा तक्कू प्रकार आमच्या विदर्भात प्रसिद्ध आहे. आणि मग बेलाचं तुम्हाला सांगितलंच की बेलफळ डायबिटीसला किती चांगलं आहे. त्यामुळे मग त्या बेलफळाचं तिने मुरब्बा केला. ज्यांना आवडतो ते मुरब्बा घेतात आणि नाहीतर मग शुगर फ्री वड्या घेतात. त्याच्या वड्या त्यांनी कापल्या. त्यासोबत आलेपाक पण आहेच. आलेपाकाच्या वड्या, आता वातावरण असं आहे की सगळ्यांचा गळा खराब होतो आणि मग प्रत्येक वेळेस तुम्ही आपल्याजवळ काय असेल तर घरगुती होममेड अद्रकाची वडी असली, एक छोटीशी वडी तोंडात ठेवा, घसा एकदम साफ तुमचा, खोकला गायब. प्रवासात जायचं असेल, धुळीचं इन्फेक्शन झालं, गळ्याला थंडीचं इन्फेक्शन झालं, एक आल्याची वडी ठेवा आणि आलं आणि साखर आणि तूप थोडंसं, एवढंच असतं ना त्याच्यामध्ये, काय असतं दुसरं. तो आलेपाक पण ती करते. अजून काय पाहिजे. शेवया तुम्हाला सांगितल्याच. आणि करवंदाचा साखर आंबा, तो सुद्धा आता करवंद बाजारात मिळायला लागले, तो पण तिने साखर आंबा केला. त्याचं लोणचं पण केलं, लिंबाचं लोणच्याचे प्रकार मी तुम्हाला मागे सांगितलेच आहेत. तिची आणि माझे एकच आहेत पद्धती. कारण काय आहे, ती आणि मी आम्ही मावस बहिणी आहेत. तर तिच्या आईचे गुण माझ्या आईचे गुण सारखे आणि आमच्या दोघींचे पण गुण सारखे. एवढंच की तिची जास्त मेहनत होते आणि मी जरा मेहनत कमी करते कुठल्या गोष्टी, हा फरक आहे. पण तिला गजानन महाराजांनी ताकद खूप दिलेली आहे आणि अशीच ताकद गजानन महाराज देव, ही अशी मी गजानन महाराजांकडे प्रार्थना करते आणि माझं बोलणं इथेच थांबवते. नमस्कार. आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.